आकाश आणि माती. कुसुमाग्रजांनी पुन्हा पुन्हा आपल्या कवितेतून या दोघांचं नातं शोधलेलं आहे. मातीवर डोलणाऱ्या झाडांना, वाऱ्यावर भिरभिरणाऱ्या पाखरांना आणि आभाळात लखलखणाऱ्या चंद्रताऱ्यांना त्यांनी पुन्हा पुन्हा या नात्याचा अर्थ विचारला आहे. दिनादिनांचे जोडूनी धागे, दिनादिनांचे जोडूनी धागे, नगर बांधतो मी जगण्याचे. काळ म्हणे मी विणतो जाळे, त्या नगरासह तुझ धरण्याचे. चार सहा कोकिळा पहाट वेळी गातात. चार सहा कोकिळा पहाट वेळी गातात. किनखापी स्वरांचा एक मेणा बांधतात. एक मेणा बांधतात आणि मरणाच्या वेशीवर उनाडणाऱ्या मला मेण्यामध्ये घालून पृथ्वीवर आणतात. हा पक्षी तर बसला होता माझ्या जवळी आज सकाळी. उषक कालच्या आकाशाचा पडला होता माझ्यासाठी तुकडा खाली. अज्ञाताने मला दिलेल्या दानामधले एक नवल हे उरले होते माझ्या द्वारी. त्या पक्षाच्या तीर खोचुनी उरात, त्या पक्षाच्या तीर खोचुनी उरात गेला कोण शिकारी आज दुपारी. तूच पाऊस, तूच ऊन, तूच पाऊस, तूच ऊन. मी फक्त एक झाड, फक्त एक झाड आकाशात चिणलेलं. तुझं पाऊस पण, तुझं ऊन पण, तुझं वादळ पण अंगावर घेता घेता शिडलेलं. त्या चंद्राचे या चंद्राशी मुळीच नाही काही नाते. त्या चंद्राचे या चंद्राशी मुळीच नाही काही नाते. त्या चंद्रावर अंतरिक्ष यानात बसूनी माकड मानव कुत्रा ह्यांना जाता येते. या चंद्राला वाटच नाही, या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही. हाही नभाचा मानकरी पण, हाही नभाचा मानकरी पण, लक्ष मनांच्या इंद्रगृहातून भटकत राही. वा वा. नटखट मोठा ढोंगी सोंगी, नटखट मोठा ढोंगी सोंगी, लिंबोणीच्या झाडामागे कधी लपतो मुलाप्रमाणे. पीनस्तनांच्या दरेत केव्हा चुरुनी जातो फुलाप्रमाणे. भग्न मंदिरावरही केधवा, भग्न मंदिरावरही केधवा, बृहस्पती सम करतो चिंतन. कधी बावळा तळ्यात तळ्यात पडतो, थरथर कापत बघतो आतून. तटघुमटावर केव्हा चढतो, तटघुमटावर केव्हा चढतो, कधी विदूषक पाणवठ्यावर घसरून पडतो. कुठे कुणाच्या कौलारातुनी, कुठे कुणाच्या कौलारातुनी उतरुनी खाली शेजेवरती, तिथे कुणाची कमल पापणी हळूच उघडून नयनी शिरतो. कधी कुणाच्या मुक्त मनस्वी प्रतिभेसाठी, कधी कुणाच्या मुक्त मनस्वी प्रतिभेसाठी द्वारपाल होऊन जगाच्या रहस्यतेचे दार उघडतो. अशा बिलंदर अनंत फंदी, अशा बिलंदर अनंत फंदी या चंद्राचे त्या चंद्राशी कुठले नाते. त्या चंद्रावर विज्ञानाची शिडी लावणी शास्त्रज्ञाना जाता येते. रसिक मनाना ह्या चंद्राला, रसिक मनाना ह्या चंद्राला पळभर केव्हा जळात वा डोळ्यातच केवळ धरता येते.
सातव्या मजल्यावरती आपण फ्रीजमध्ये राखलेली सुंदर सफरचंदी मूल्ये, बर्फाळ साखरेत माखलेली, तीही सारी थोरच आहेत. पण पण एक मूल्य असं आहे, रस्त्यावर जे फिरते आहे, उकिरड्यावर चरते आहे, थंडी वाऱ्यात मरते आहे, हेच मूल्य माझ्या मनात साचले आहे, सार्वभौम मेघासारखे. पुतळे आभार मानतायत. तुमचे हार पोचले, जयघोष पोचले, कल्पनेतही नसलेले लष्करी कुर्निसातही पोचले. फासावर चढताना, संसार जाळताना, रक्त सांडताना आमचं एक स्वप्न होतं. रंकांच्या माथ्यावरील छपराचं, उघड्या अंगावरील वस्त्रांचं, उपाशी पोटातील अन्नाचं, स्वातंत्र्याच्या सफलतेचं. घोष विरल्यावर, दिवे विझल्यावर, मध्यरात्रीच्या निवांतात गिधाडांचे थवे आले त्या स्वप्नाचे तुकडे चोचीत घेऊन. तेही पोचले. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर येऊन बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला. ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. बातमी ऐकलीत ना? राजधानीतील सिंहासनाचे सिंह राजकारणाला वैतागून जंगलात पळून गेलेले आहेत. आणि आता शोध जारी आहे अन्य प्राण्यांचा. तसे अर्जदार खूपच आहेत, पण कुंभाराच्या सेवेला विटलेले 2 जण आत्मविश्वासाने सांगतायत, फक्त आम्हीच. कुंभाराच्या सेवेला विटलेले 2 जण आत्मविश्वासाने सांगतायत, फक्त आम्हीच. कारण वृत्तपत्रांचे अंक त्यातील अग्रलेखांसह चावून गिळण्याची आणि पचवण्याची हिंमत फक्त आमच्यातच आहे. मुख्यमंत्री हे तात्यासाहेबांचं एक प्रकृतीने वेगळं नाटक. नैतिक अधपाताच्या आवर्तात एक सज्जन स्वच्छ मुख्यमंत्री सापडतो आणि त्याच्या आतलं बाहेरचं जग प्रचंड वादळत जातं. आपली मनोगत हा मुख्यमंत्री सतत गांधीजींच्या तसबिरीशी बोलत राहतो. मुख्यमंत्री: बापूजी, तुम्ही माझ्याशी बोलणं बंद केलंय हे मला माहीत आहे, पण आता तुम्ही बोलावं अशी माझी अपेक्षाच नाही. मी सांगतो ते तुम्ही ऐकावं एवढीच इच्छा आहे माझी. बापूजी, मी विद्यार्थी असताना पहिल्यांदा चळवळीत पडलो तेव्हापासून मी तुमच्याशी बोलतो आहे. प्रत्यक्ष तुमच्या सहवासात मी फार थोडा काळ आलो असेन, पण आपल्यामधला हा संवाद गेली 30-35 वर्ष अखंड चालू होता. ते बोलणं आज संपलं आहे, म्हणजे सर्वच संपलं आहे. तुम्ही रागावला आहात हे मी समजू शकतो, आणि हा राग नेहमीसारखा नाही बापूजी, मला खिजवणारा किंवा फैलावर घेणारा. हा राग मला नाकारणारा आहे. मी एकच सांगतो बापूजी, तुम्ही मोठ्या कामासाठी एका लहान माणसाची निवड केलीत. हजारो झाडांचे पलिते पेटवूनही जिथला अंधार नाहीसा होणार नाही तिथे तुम्ही एका खापऱ्याच्या पंटीला पाठवलं. तिला अंधार तर मारता आला नाहीच, पण स्वतःचा लहानसा प्रकाश मात्र ती गमावून बसली. तुम्ही म्हणाल, तू बाजूला का झाला नाहीस? बापूजी, या अरुंद भुयारातून प्रवास करताना बाजूला सरण्यासाठी बाजूच अस्तित्वात नसतात. दूरवर दिसणाऱ्या उजेडाकडे माणसाला ठेचाळत रक्ताळत जावं लागतं किंवा निकामी होऊन कोसळून पडावं लागतं. पण मी कोलमडून पडलो असतो तर प्रकाश ज्यांनी कधी पाहिलाच नाही अशा काळोखाच्या सरदार दरकदारांनी या जागेचा कब्जा घेतला असता.
आपण गेलो तर दुनिया कोसळेल असं मानणं मूर्खपणाचं आहे. पण आपण गेलो तर काहीच कोसळणार नाही असं मी मानलं असतं तर तुमचं नाव घेण्याची पात्रताच मी गमावली असती. हजार असत्यांशी केव्हा तडजोड तर केव्हा मुकाबला करीत मी वाट चालत आलो एका महान सत्याकडे. कोणतं महान सत्य? बापूशी हसू नका. होय, जे सत्य तुम्हाला दिसलं होतं तेच माझ्यासारख्या सामान्यालाही दिसलं होतं. फरक तिथे नसतोच, तो असतो त्या सत्याकडे जाण्याच्या गतीतला आणि शक्तीतला. म्हणून बापूजी, मला वाटतं पोहोचणं न पोहोचणं हे महत्त्वाचं नाही, आपण कोणत्या दिशेनं चाललो आहोत हे महत्त्वाचं. आणि बापूजी, हे समाधान आज माझ्याजवळ आहे. माझा पराभव झाला आहे मान्य, पण या पराभवातही हा एक दिलासा माझ्या मनाला आहे. याच्या किंवा त्याच्या पराभवानं युद्ध संपत नाही, संपणार नाही. ते पुढे चालूच राहणार आहे विजय मिळेपर्यंत. पण या लढाईतलं माझं काम संपलं. म्हणून बापूजी, अत्यंत शांत मनानं, प्रसन्न चित्तानं बापूजी, मी साऱ्या जगाचा आणि मुख्य म्हणजे तुमचा निरोप घेतो आहे. बापूजी, आता पुढच्या क्षणी मी या जगात नसेन, पण कोणीतरी तेथपर्यंत पोचेल माझा विश्वास आहे. नक्की पोचेल. ज्या भ्रष्ट राजकीय जीवनामध्ये हा मुख्यमंत्री हेलपाटतो आहे, त्या जीवनात सोनियाच्या रूपाने निरपेक्ष नाजूक प्रेमाचा एक सुंदर दिलासा कुसुमाग्रजांनी या नाटकामध्ये रुजवून ठेवलेला आहे. प्रेम जे म्हटलं तर मृत्यूपर्यंत आठवणींनी सोबत करतं आणि म्हटलं तर त्या आठवणींनी एकाकीही करतं. कधी तुझ्यास्तव मनात भरते, कधी तुझ्यास्तव मनात भरते, मेघ पिणारे चांदल नाते. कधी तुझ्यास्तव मनात भरते, मेघ पिणारे चांदल नाते. दवात जे घर बांधून राही, दवात जे घर बांधून राही, पण ते नाही प्रेम वगैरे. तव शरीरातून कधी पेटती, लाल किरमिजी हजार ज्योती. तव शरीरातून कधी पेटती, लाल किरमिजी हजार ज्योती. त्यात मिळाया पतंग होतो, परी नसे तो काम वगैरे. कधी शिवालय पांघरून येतू, कधी शिवालय पांघरून येतू. समोर येता विरती हेतू, मनात उरते मात्र समर्पण. मी नसतो पण भक्त वगैरे. रंगीत असले धुके धराया, रंगीत असले धुके धराया. सार्थ शब्द हे अपरे वाया. त्या पलीकडचा एक जरासा दिसे बरासा फक्त वगैरे. तुझ्या माझ्या दोन उल्का भेट झाली आकाशात, आठवते का? कालियाच्या श्वासापरी धुमसत होती रात, आठवते का? दोन विश्वे सांधणारी जाळणारी तेजोरेषा, आठवते का? उधाणून आल्या काही निराकार अभिलाषा, आठवते का? अंतरीच्या मौनाचेही निनादले प्रतिध्वनी, आठवते का? निमिषांच्या पंखावर निथळली संजीवनी, आठवते का? 4 क्षण प्रवासात 4 युगे समावली, आठवते का? अबोधाच्या स्मरणाची दीपमाला उजळली, आठवते का? संयोगात ऐकू आल्या दुराव्याच्या क्रूर हाका, आठवते का? मिलनाच्या किनाऱ्याने वियोगाची चाले नौका, आठवते का? घडले ते गेले सारे राहून या अंतराळी, आठवते का? नियतीच्या गतीने चालो क्षितिजाच्या तळी, आठवते का? पृथ्वीवर आता झालो मातीमध्ये माती, पण आठवते का? मातीलाही बिलगली आकाशाची आठवण, आठवते का? तुझ्या माझ्या दोन उल्का भेट झाली आकाशात, आठवते का? या प्रेमाला दूरपणाचे कायमचे वरदान असे. या प्रेमाला दूरपणाचे कायमचे वरदान असे. समीपतेचा काच नयाला
मलिनतेचा शाप नसे. इथे न केव्हा तुफान उठते, इथे न केव्हा तुफान उठते धुस मुसणारे. धुके न पडते अथवा जीवन आकसणारे. इथे न हिरवे जबडे भवती लसलसणारे. हलके हलके रक्त पिणारा विद्ध इथे अभिमान नसे. हलके हलके रक्त पिणारा विद्ध इथे अभिमान नसे. प्रेम असे, प्रेम असे, पण त्या प्रेमासह जहराचे अनुपान नसे.